बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 3. मागच्या भागामध्ये आपण सारीपुत्त आणि मोगलान याची धम्मदीक्षा पाहिली होती आणि आजच्या भागामध्ये आपण राजा बिंबिसार याची धम्मदीक्षा पाहणार आहोत। तर राजा बिंबिसार हा मगध देशाचा राजा आणि राजगृह ही त्याची राजधानी होती। तर तिथे नुकतीच अशी एक चर्चा पसरली होती की त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जटाधाऱ्यांनी दीक्षांतर केलं होतं आणि ही चर्चा तिथे सुरू झाली होती। त्याचबरोबर त्या चर्चेबरोबर तथागत बुद्धांची चर्चा सुद्धा सुरू झाली होती। तर अशा प्रकारे तथागत बुद्ध राजगृह नगरीत येणार असल्याचं राजा बिंबिसाराला समजलं। पण राजा बिंबिसार विचार करू लागला की ह्या जटाधारी असणाऱ्यांना दीक्षांतरित करणं साधी गोष्ट नव्हे। ज्याने कुणी यांना दीक्षा दिली असेल ती साधी सुधी व्यक्ती नसून ती एखादी अर्हत सम्यक संबुद्धच असली पाहिजे, किंवा त्याला संपूर्ण जगाचं ज्ञान असलं पाहिजे, किंवा तो मानव आणि देव यांचा गुरु असला पाहिजे, किंवा यात्रिकांना मार्गदर्शन करणारा असा महापुरुष असला पाहिजे। अशा प्रकारचे विचार त्या राजा बिंबिसाराच्या मनात आले। त्याचबरोबर तो असाही म्हणतो की ज्याचा आदी मध्य आणि अंतिमही कल्याणकारी आहे, तसेच त्याचे आशय आणि शब्द हे अत्यंत सुंदर आहेत, अशाच धम्माचा तो प्रसार आणि प्रचार करत असला पाहिजे। म्हणजे संपूर्ण निर्दोष असणारं निष्कलंक असणाऱ्या जीवनाचा प्रचार प्रसार करत असला पाहिजे। मग अशा महापुरुषाचं दर्शन घेणं योग्यच आहे असा तो स्वतःशी म्हणू लागला, कोण? राजा बिंबिसार। आणि मग अशा प्रकारे त्याने आपल्या बरोबर आपल्या राजगृह नगरीतील ब्राह्मण आणि ते गृहस्थ यांच्यासह तथागत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तो तिथे पोहोचला। तथागतांच्या शेजारी जाऊन तथागतांना अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी तो तिथे बसला। त्यांच्या बरोबर आलेले सगळे मगधवासीय म्हणजे ते गृहस्थ, परत ते ब्राह्मण, कोणी आपली ओळख करून दिली तथागतांना, कोणी अभिवादन केलं, कोणी शांततेने त्यांच्या पुढे नतमस्तक झाले। आणि अशा प्रकारे सर्वजण येऊन तिथे तथागत ज्या ठिकाणी होते तिथे बसले। परंतु ते मगधवासियांचा लक्ष तथागत ज्या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणी त्यांना उर्वेला कश्यप दिसला। आता उर्वेला कश्यप दिसल्याबरोबर सगळ्यांच्या मनामध्ये एकच संभ्रम निर्माण झाला। सगळ्यांच्या मनात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला की हे नक्की तथागतांचा धम्म अनुसरून आपलं पवित्र जीवन जगत आहे का तथागतांनी या उर्वेला कश्यपचं अनुयायित्व पत्करून ते पवित्र जीवन जगत आहेत? अशा दोन प्रश्नांनी त्या सर्वांच्या डोक्यात गोंधळ झाला आणि अशा प्रकारचा गोंधळ तथागत बुद्धांनी ओळखला। आणि मग ते उर्वेला कश्यपला म्हणाले की हे उर्वेलावासी सगळे तुला महापुरुष म्हणतात, तर तूच सांग अग्निहोत्राची पूजा करायचं तू का सोडून दिलंस? आणि मग तेव्हा उर्वेला कश्यप म्हणाला